असं जर मी सारखं असं तुमच्या मागे मागे करत राहिलो ना तर लोकांची मिसअंडरस्टँडिंग होईल. ऐका ना, म्हणून मी तुम्हाला सांगते ना, माझ्या मागे मागे येऊ नका. आणि तसंही माझ्या मनात तसं काही नाहीये. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यासारखं मागे मागे का करतो? कारण मी तुमच्या प्रेमात पडलोय. नाही 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 नाही, रडू नका रडू नका. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. एक मिनिट मी सांगतो. तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करणार, तुमच्याशी लग्न करणार, 4-5 मुलं जन्माला घालेन, त्यांच्या ऍडमिशनसाठी लाईन मध्ये उभा राहीन, त्यांचं शिक्षण करेन, त्यांना मोठं करेन, आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेईन, असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाही. आता काय झालं रडायला? काय असं कसं काही नाही, काहीतरी झालंय. ते डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं, बाकी काही नाही. असं तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का तुम्हाला खोटं नाही बोलता येत? सगळं सरळ सरळ तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही खोटं बोलताय. खरं बोलतेय मी. आय नो, तुमचे डोळे खरं बोलतायत, पण तुम्ही तोंडाने खोटं बोलताय ना. मी सांगतो, तुम्ही जे विचार करताय ना ते मी विचार करतो. मला जे म्हणायचंय तेच तुम्हाला म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे की मी आता जे बोललो ते खोटं होतं, हो ना? असं मी तुम्हाला लग्नाच्या दिवसापासून फॉलो करतो. मी ज्या क्षणी तुम्हाला पाहिलं नाही त्या क्षणी तुम्ही मला आवडला. लव्ह ॲट फर्स्ट साईट. माझ्या मनात जशी इमेज होती ना तुम्ही तशाच आहात. माझी ड्रीम गर्ल. पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे मला माहितीच नव्हतं. मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं एकांतात. पण मला या गोष्टीची भीती होती की तुला असं नको वाटायला की हा एखादा टपोरी मवाली मुलगा आहे जो एका सुंदर मुलीच्या मागे चाललाय. आता मला कळलंय तसं काही नाही. कारण जेव्हा मी मगाशी माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं म्हणालो ना तेव्हा तू इमोशनल झालीस. असं जरी शब्दांनी कबूल नाही केलंस ना तरी तुझ्या डोळ्यांनी ती कबुली दिली. एकच मिनिट थांब, आलो.